पोर्शिया कोळ्यांच्या प्रजातीमधील एक हुशार कोळी, निशाचर आणि दुसऱ्या कोळ्यांची शिकार करून त्यांना खाणारा एक जम्पिंग स्पायडर. तीक्ष्ण दृष्टी ही त्याची खरी ताकद. हा कोळी इतका बुद्धिमान आहे की तो आपली शिकार युक्ती लढवून अगदी नियोजित पद्धतीने करतो. आता हेच बघा, पोर्शियाच्या या मादीने आपल्या तीक्ष्ण नजरेने टेंट वेब स्पायडरचा वेध घेतलाय. जाळ्याच्या दिशेने आगेकूच करत या मादीने त्याच्यावर हल्ला केला. क्षणातच झालेल्या हल्ल्यामुळे टेंट वेब स्पायडरची अखेरीस शिकार झालीच. भारतात पोर्शियाच्या 4 प्रजाती सापडत असून या कोळ्यांवर फार कमी अभ्यास झालाय. सायंटिफिक क्लासिफिकेशनमध्ये अरॅक्निड्स या क्लासमध्ये बऱ्याच प्राण्यांचा समावेश होतो, ज्यांना 8 पाय असतात, 8 डोळे असतात आणि त्यांचे बॉडी ह्या लेग्स एक सेगमेंटेड असतात. पुढे त्यांचा समावेश जनरली स्पायडर्स यांचा समावेश अरॅनिये या क्लासमध्ये होतो, या ऑर्डरमध्ये होतो, ज्यामध्ये त्यांना 8 पाय असतात, 8 डोळे असतात आणि त्यांचे बॉडीचे विभाजन हे 2 भागामध्ये असते. आणि महत्त्वाचं म्हणजे वेब प्रोड्यूस करण्याची जी ॲबिलिटी असते ही स्पायडर्समध्ये असते. जगभरात कोळ्यांच्या साधारण 51,000 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतामधून अंदाजे 2,000 प्रजातींची नोंद करण्यात आली. कोळ्यांमध्ये संख्येने सर्वात जास्त प्रजाती या जम्पिंग स्पायडरच्या आहेत. डोळ्यांची विशिष्ट ठेवण आणि सतत उडी मारण्याच्या वर्तनामुळे जम्पिंग स्पायडर ओळखले जातात. त्यातील काही प्रजाती या आपल्या आकर्षक रंगासाठी प्रसिद्ध आहेत. रंगांबरोबरीनेच जम्पिंग स्पायडर हे त्यांच्या प्रणय नृत्यासाठी ओळखले जातात. जम्पिंग स्पायडर हे उड्या मारताना एक तारी जाळी मागे सोडतात. अशाच एका जाळीला स्पर्श करताना हा नर जम्पिंग स्पायडर दिसतोय. असे करून तो आपल्या प्रजातीमधील मादीचे अस्तित्व आजूबाजूला आहे का याचा अंदाज घेतोय. या माध्यमातून मादीच्या संवेदना टिपल्यानंतर आणि प्रत्यक्ष तिचे दर्शन झाल्यावर या नराने आपले नृत्य सुरू केले. पाय वर करून तो मादीचे लक्ष वेधून घेतोय. सोबतच पेडिपल्प्स या अवयवाच्या मागे असणारा काळा रंग दाखवून तो तिला प्रणयासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. स्पायडर्समध्ये जम्पिंग स्पायडर्स या कोळ्यांची आयसाईट ही खूप चांगली असते इतर कोळ्यांपेक्षा. त्यामध्ये त्यांचे जे प्रायमरी आईज असतात त्याच्या मदतीने ते इतर आजूबाजूच्या वातावरणामध्ये काही गोष्टी हलत असतील त्या त्यांना खूप क्लिअरली दिसतात इतर डोळ्यांपेक्षा. डोळ्यात प्रायमरी आईजच्या बाजूला असलेले, डोक्याच्या बाजूला असलेल्या डोळ्यांचं हे काम फक्त मोशन सेन्सिंग, म्हणजे एखादी गोष्ट कुठली हलत असेल तर ते फक्त ते डिटेक्ट करू शकतात. जम्पिंग स्पायडर हे त्यांच्या तीक्ष्ण नजरेसाठी ओळखले जातात. नीट निरीक्षण केल्यावर त्यांच्या समोरच्या डोळ्यांमधली बुबुळं ही फिरताना दिसतात. असे करून ते आपल्या आजूबाजूच्या हालचालींचा अंदाज घेत असतात. अशावेळी डोळ्यासमोर धूळ जमा झाल्यास आपल्या पायांच्या समोर असलेल्या पेडिपल्प्स या अवयवाचा वापर करून ती धूळ स्वच्छ करतात. कोळ्यांची वेगवेगळ्या प्रकारची जाळी ही नेहमीच आपलं लक्ष वेधून घेतात. आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी हा सिग्नेचर स्पायडर म्हणून ओळखला जातो. भले मोठे जाळे असते ते जायंट वूड स्पायडरचे. भारतात आढळणाऱ्या कोळ्यांच्या जाळ्यांमधील हे सर्वात मोठे जाळे. संयम राखून शिकार करणारा हा वूड स्पायडर खूप सावध असतो. कोळी हे आपल्या अवतीभोवती हे खूप कॉमनली दिसतात, पण जेव्हा आपण एखाद्या कोळीला बघतो तेव्हा तो कोळी एखाद्या जाळ्यामध्ये बसलेला असतो. पण इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे बऱ्याच लोकांना एक कुतूहल असतं की ही जाळी प्रोड्यूस तर करतात, पण आपल्याला हे बघताना एकाच टाईपचं जाळं दिसून येतं. पण स्पायडर्समध्ये 7 वेगळ्या टाईपचे स्पिनिंग लँड्स असतात. एक म्हणजे स्पायडर ते जाळं बनवण्यासाठी एक स्पिनिंग लँड वापरतो. एखाद्या वेळी समजा एखादं भक्ष्य पकडण्यासाठी, तर त्याला एखादं भक्ष्य पकडायचं असेल तर तो त्यासाठी एक वेगळं स्पिनिंग लँड वापरतो.
समजा एखाद्या फिमेलने अंडी दिली तर त्या अंड्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी एक वेगळं स्पिनिंग लँड्स असतात. सो अशा वेगवेगळ्या टाईपचे स्पिनिंग लँड्स स्पायडर्स हे प्रोड्यूस करू शकतात. फनल वेब स्पायडर हे जमिनीवर नळीसारखे जाळे विणतात. अशावेळी जाळ्यामध्ये छोटा कीटक किंवा माशी अडकल्यास त्या जाळ्यामध्ये कंप निर्माण होतो. अशावेळी वेळ न दवडता कोळी बाहेर येऊन त्यावर हल्ला चढवतो. शिकार पकडून आत बिळात घेऊन जातो आणि ती फस्त करतो. कोळ्यांसारख्या दिसणाऱ्या मात्र आकाराने मोठ्या असणाऱ्या टेरेंटुलाविषयी आपल्याला कुतूहल असतं. बिळात बसून वाट पाहून शिकार साधण्याचे कसब त्यांनी आत्मसात केलंय. अशा या टेरेंटुलामधील एक लक्षवेधी प्रजात म्हणजे ट्रॅपडोर स्पायडर. ट्रॅपडोर स्पायडर्स हे मातीच्या ढिगाऱ्यांवरती बीळ तयार करतात. तर ते कसं, तर स्पायडर्स यांच्या फॅन्सच्या वरच्या बाजूला रेस्टिलम नावाचा एक ऑर्गन असतो. त्या ऑर्गनच्या सहाय्याने ते खंदण्याचे काम करतात. तर एकदा बीळ तयार झालं की ते आतल्या बाजूला वेबिंगच्या सहाय्याने ते कव्हर करतात, जेणेकरून ते वेदरप्रूफ आणि वॉटरप्रूफ असते. एकदा ते झाल्यानंतर स्पायडर्स हा त्याच्या बिळाच्या वरच्या बाजूला ते दरवाजा तयार करतात आजूबाजूचं मटेरियल यूज करून, ज्याच्यामध्ये पालापाचोळा असेल, बारीक काटे असतील आणि ते वेल कॅमोफ्लॅज दिसतं, जेणेकरून इतर प्रेडिटर जे असतात त्यांना ते स्पॉट करणे खूप अवघड जाते. ट्रॅपडोर स्पायडरचं बीळ हे जमिनीवरील अधिवासात मिसळून जातं. ट्रॅपडोर स्पायडर हा बिळाच्या दरवाजाभोवती बारीक जाळे पसरवून ठेवतो. भक्ष्य त्या जाळ्याच्या संपर्कात आल्यावर दरवाजाच्या तोंडावर बसलेला ट्रॅपडोर कंप आणि संवेदनांच्या माध्यमातून भक्ष्याच्या आकाराचा अंदाज घेतो. भक्ष्याचा आकार मोठा जाणवल्यास तो त्यावर हल्ला करत नाही. मात्र भक्ष्य हे पकडण्याच्या क्षमतेचे असल्यास तो दरवाजा उघडून त्यावर हल्ला चढवतो. काही वेळा संधी हुकते, मात्र दरवेळीच तसे घडत नाही. निसर्गामध्ये स्पायडर्स हे मॅक्रो हॅबिटॅट स्पेशालिस्ट म्हणून काम करत असतात. म्हणजे काय, तर स्पायडर्स हे इतर कीटकांवरती त्यांचा उदरनिर्वाह करतात. ते ॲज अ नॅचरल पेस्ट कंट्रोलर म्हणून काम करतात. तसेच स्पायडर्सला महत्त्वाचे धोके म्हणजे जमिनीची धूप, फॉर हॅबिटॅट लॉस्ट, जंगलतोड किंवा इलिगल पेट्रेट्स या गोष्टींचा महत्त्वाचे धोके स्पायडर्सला आहेत. कोळी या प्रजातीवर आता सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यांचे अनेक वर्तन आणि विष यांच्यावर अजूनही अभ्यास झालेला नाही. जैवसाखळीत कोळ्यांसारखे सूक्ष्म आणि दुर्लक्षित जीव हे महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे या जीवांना आता प्रकाशझोतात आणणं गरजेचं आहे.